हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मग बघू शकता मी एवढे पावसांच्या पण मंडे मला सुट्टी आहे, तर मी एवढे पावसांच्या बाहेर चाललेलो का आता मला बँकेने काम म्हणून मी चाललेली आहे ना. आपल्या इकडे बँकेचं काम बिम करून झालेलं आहे. माझी खुशी बघू शकता, बघा काम झालेलं पण काय छत्री गुरतंय बिरतंय मग ती खुशी थोड्या वेळासाठीच होती ना. बघू शकता आता मी घरा गेलेलो, शाप भिजलेलो मी, तरी काय करू शकत नाही. घरा गेल्यानंतर माझी शायनिंग बघा झालेलं माझं सगळं करून बिरून ना. मला आता रिटर्न बाहेर जावाचं संध्याकाळचा वाईचं लिपापोटी घेवायला, मेकअपचं सामान घेवायला. बघू शकता आता माझी खुशी बघू शकता रिटर्न जावासाठी ना. मी आता बाहेर जावायला निघतंय, मी तुम्हाला सांगतंय मी एवढी भिजलेली आहे, माझी काही शायनिंग खपं नाही ना. आता चला आपण डायरेक्टली बाहेर भेटूयात. तर मी आता निघलेलो आहे शिरवण्यान गावाला, तर आपण शिरवण्यान जाऊया. पाऊस रास होता, मला सवय आहे काही पावसाने खूप भिजायला गावाची मजा येते. लहानपणी भिजायला नाही भेटला, आईस मारायची भिजायला गेल्यावर. आता भिजून बघू आपण कसं वाटतं. तर बघू शकता मी छत्री घेऊन कशी चाललेली आहे, चालत चालू आवडतं म्हणून जायचं. पावसानं सारखी जातं भाजर युद्धच करता मग गारे पाणी उरवतं गाई अंगावर, तरी पण मी जात आहे आपली जाऊ दे. आपलं काम झालेलं आहे शिरवण्यांचा. आता आपण सरळ रस्ता बघत बघत चाललेलो आहे. म्हणून पाऊस कमी झालेला वाईच, मग आपली इच्छा झाली पाणीपुरी खावायची. बोलू चला एक पाणीपुरी खाऊन बघा, उद्या मग डायटिंगवर आवायचे त्याची मुलं. मग आता मस्तपैकी पाणीपुरी खाऊया. बाईला पहिले मी सांगितलेलं मला मीडियम पाणीपुरी देवाला, पण त्याने मला पहिलीच पाणीपुरी तिखट दिली. मला रास तिखट लागली तरी पण मी खाल्ली. अशी करत करत एक पाणीपुरी खाल्ली मी ना. बोलू चला बोलू आता खाऊन झाले. बाईक मला सुकीपुरी नव्हती दिली, मी त्याला रिटर्न सांगला बाई सुकीपुरी, त्या सुकीपुरीशिवाय पाणीपुरी अधुरी आहे न. लोकांना चिखलान दगरा मारायची सवय असतं, तसंच मला पाण्यात पाय मारायची सवय आहे ना. आता आपण घरा पोचलेलो आहोत ना. घरा पोचल्यानंतर मी फळं आणलेली थोडीशी, दोघाच असतो म्हणून काय जास्त आणण्याची गरज नाही. मग वायचीची आणलेली ना. पावसाळ्यांशी कशी खराब असतात, माती बिती सगळी धूल बिल घाण पाणी पडतं त्याच्यावर, मग ती सगळी धुवून बिवून आपली पुसून प्लेटीन लावून ठेवली. बोलू रोज एक एक खावायला होईल. तर तिकडं माझा नवरा आलेला, तो मना सांगतं, तू बोलतो तिकडं करतंच काय बोलतं अरे घेऊन. आणि आवडी फला कशाला मिळवली, मी डायटिंगवर आहे ना, उद्यापासून फला खाणार. तो मला सांगतंय ह्या काय ही आवडी एवढीशी काय ना. मी त्याला सांगते यार आहे चालतं आमचा थोडासा ना. बघू शकता या मी स्वतःला फटका मारलेलं. मी गेलेलो जस्ट लायनर घ्यायला ना, स्वतःलाच बरबाद करून आलेलो ना. बघू शकता टी व्हीला इथं ब्लॉग चाललेला, काय ब्लॉग बनवला तो टी व्हीला बघत होतो आम्ही लोक. बघू शकता या आपली काल्या वाटाण्यांची भाजी दाखवायला घेतलेली, खीर दाखवायला घेतलेली ना. तिकडे आपला भात दाखवायला घेतलेला, त्या सगळं झालेलं ना. संध्याकाळी आता जेवणाच्या तयारीला लागलेलो, काय करू काय सुचत नव्हता. मग आपली भेंड्यांची भाजी करायला घेतली. बोलू भेंड्यांची भाजी करायला घेता एक साईडला, मग ती सगळी धुवून पुसून कापून घेतली आपली भेंड्यांची भाजी करता बोललो. आणि मग चपात्या टाकता. मग तोंड बघा माझा 11 करत मला रास कंटाळला येतं काही जेवण करायला, दुसरा काय नाही. बघू शकता इकडं दोघांचंच असतं, मग काय थोडासा करायला लागतंच नाही. इकडं आपली भेंड्यांची भाजी मस्त झालेली आहे नाही. इकडं आपल्या चपात्या टाकायला घेतल्या, मला भाकऱ्या टाकायचा रास कंटाळा होता. मग चपात्या टाकायला घेतलेल्या आहे तिकडं. बघू शकता आपली चपाती कशी फुगतं तुम्हाला दाखवता. इकडं आपली चपाती पलटी मारतं मस्त तेल बिल लावून झालेलं. मला चपात्या आवडतात खायला, पण आपले नवऱ्याला नाही ना पट्टर त्याला लागतात भाकऱ्या खावायला. पण काय एक टाईम आपला पण चालतं, चपात्या गेल्यावर काय नाही होईल काय, चपात्या चांगल्या असतात पोटासाठी. झाले इकडं आपली चपाती पलटी मारून झालेली आहे ना. आता बोलू जेवायला बसते झालेलं ना. आता मी जेवायला बसलेली आहे, चपाती भाजी घेतलेली आहे इकडे, 2च चपात्या आणि भाजी घेतलेली आहे ना. आता सगळं आवरून वट्टा बिट्टा पुसून आपली बोलू बासना वाटायला घेऊयात. बासना वाटायला मी भांडी घासायला घेतलेली आहे नाही. इकडे एक 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 करत भांडी घासून घेते. गेली भांडी बिंडी घासलेली आहेत ना, मस्त घेतलेली आहेत एक एक घासायला. पाणी जाणार होता म्हणून बोलू पटापट घासून घेऊयात. इकडे भांडी बिंडी घासून झालेली आहेत ना. बोलू आता मस्त आराम करते गाईज. बाय बाय, भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये.